राकेश बापट आणि ही जी राखी सावंत आहे ना, ह्यांच्यामधली जी फालतूगिरी चालू आहे ना, असं मला वाटायला लागलेलं आहे की 15-16 वर्षाचे जे नवीन नवीन कपल असतं ना, की नाही ओ त्या मुलीने तुझं कसं काय गोष्ट घेतली, ती या मुलीने तुला कसं काय टच केलं, तू त्या मुलीकडे कसं कायच बघितलं, हे अशा प्रकारचे चाळे जे आहेत ना, ते करायचा प्रयत्न आता कोण करत आहे माहितीये का? राखी सावंत आणि आरबी. आणि आरबी देखील तिला मस्तपैकी चिडवतोय आणि ही राखी सावंत पण जे आहे ती तिकडे माती खायचा पूर्णपणे जे आहे ते प्रयत्न करते. आता त्या बिचारी रेवा जी आहे त्या रेवानी त्या आर्मीच्या बाउलमध्ये जे आहे ते काहीतरी खाण्यासाठी घेतलं असेल. राकेश तिला मुद्दामून जाऊन त्या राखी सावंतला पोक करतो की हे बघ राखी, या रेवानी माझ्याकडनं जे आहे ते माझ्या बाउलमध्ये जेवायला घेतलंय, खायला घेतलंय. अरे राखी सावंत मग तळमळ करायला लागते, जसं काय हिचं 16व्या वर्षातलं लग्न झालेलं आहे किंवा पहिला बॉयफ्रेंड आहे हिचा. आता गाण्यामध्ये काय ते मनामध्ये गाणे बिणे वाजतायत, अशा प्रकारचे रिॲक्शन ही राखी सावंत तिकडे देते. आता हे कितपत खरंय? सुरुवातीला मला या गोष्टी खऱ्या वाटत होत्या, पण आता आजकाल ज्या 2 दिवसापासून ज्या काही गोष्टी घरामध्ये चालू आहेत ना, की राकेश बापट सोबत तू कसं काय तिला छान नाही बोलू शकतोस, म्हणजे हे जे काही किडे बकचोदी, मी आता शिवाय द्यायचे मला पण मी नाही देऊ शकत, ही जी फालतूगिरी करायचा प्रयत्न राकेश सावंत करते ना, त्याला बिलकुल मी जे आहे ते मानत नाही. फालतूगिरी मला वाटते ती पर्सनली. आणि बिग बॉस शेवटी तेही तेच दाखवतात, कारण की त्यांना वाटतं राखी सावंतचा गु जरी दाखवला तरी ते जे काय आहे ना ते संपूर्ण महाराष्ट्र बघून हसणारच आहे. पण अशी कुठलीही गोष्ट नाहीये. राखी सावंतला देखील लिमिटमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. तिकडे राखी सावंत सगळ्या गोष्टी करते ते बिलकुल आवडत नाही आहे. काही काही गोष्टी ठीक असतात, हसणाऱ्या असतात, पण प्रत्येकच गोष्ट राखी सावंतची चांगली नाहीये. आणि राकेश बापट आणि तिचं जे काही बकचोदी चालू आहे ना, ही मला पर्सनली आवडत नाही. बाकी मला ऐकायचंय महाराष्ट्रातल्या सदस्यांना, की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, की काय वाटतंय राखी सावंत जे काय करते ते योग्य करते की चुकीचं करते? नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.